मंडळी, आज आपण सोप्यात सोपी अशी चिकनची करी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि हो मंडळी, ही रेसिपी कुठेही स्किप करू नका, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला, त्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत, जसं लवंग, कपूरचिनी, वेलची, दालचिनी, जावित्री आणि जायपत्री, मिरी आणि शहाजिरं. मेन म्हणजे शहाजिरं घेतलेलं आहे. इथे तुम्ही अख्खं धणासुद्धा वापरू शकतात. मी खडे मसाल्यांमध्ये दालचिनी फ्राय करायचं विसरले, म्हणून मी इथे कांद्यामध्ये फ्राय करते. तर सर्व सेपरेटच आपल्याला फ्राय करून घ्यायचे. जसे खडे मसाले मी फ्राय करून घेतले, त्यानंतर कांदा फ्राय केला, त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि थोडीशा कोथिंबीरीच्या काड्या टाकल्यात. आता आपल्याला हे वेगवेगळं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हो, मी खोबरंसुद्धा सेपरेटली फ्राय करून घेतलेलं आहे. तर त्याचं प्रमाण तुम्ही इथे बघू शकता. मी इथे 2 कांदे घेतले, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 10-12 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक असं घेतलेलं आहे. आणि खोबरं आहे ना 2 ते 3 टेबलस्पून आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला थिकनेस किती हवी आहे करीसाठी, त्यानुसार तुम्ही खोबरं वापरू शकतात. खोबरंसुद्धा थोड्याशा तेलावरती परतवून घ्यायचं आहे. आणि आपण आहे ना तर हे सर्व थंड करून घ्यायचं. आणि सर्वात पहिले खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक करायचे, त्यानंतर त्यामध्ये खोबरं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर मग उरलेलं जिन्नस त्यामध्ये बारीक करून घ्यायचं. कुकर गरम केलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, जिरं मोहरी टाकलेली आहे, थोडंसंच टाकायचं अगदी. नंतर एक कांदा आहे ना बारीक चिरून टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची त्यामध्ये. कांदा थोडासा ट्रान्सलुसंट झाला ना की त्यामध्ये थोडीशी हळद टाकली मी. आणि इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते इथे टाकलं आहे. तर हे गावरानी म्हणजे गावठी चिकन आहे, बॉयलर नाही आहे, हे गावठी चिकन आहे. तर ते आपण छान असं तेलावरती पहिले फ्राय करून घ्यायचं. मोठ्या आचेवरती ना थोडंसं 5 ते 6 मिनटं परतवून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये आणि नंतर मग आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं. आपल्याला सूप किती बनवायचं आहे किंवा भाजीचा रस्सा किती बनवायचा आहे त्यानुसार थोडंसं गरम पाणी टाकायचं. आणि नंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चवीला तर मीठ टाकलेलं आहे. झाकण लावून आहे ना त्याच्या आपण शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, 2 शिट्ट्या. इथे तर हे एकच शिट्टीमध्ये होतं बरं का. जर तुमचं कुकरमध्ये छान वाफ भरत असेल ना तर एका शिट्टीमध्ये होतं, कारण की गावठी चिकनला आहे ना जास्त वेळ लागत नाही शिजायला, नाही तर ते गाळ होऊ शकतं. इथे वाटणसुद्धा तयार आहे. आता आपण कढई गरम केली, त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घेतलेलं आहे. आता मसाला ना तुम्ही तुम्हाला किती ग्रेव्ही थिक हवी किंवा पातळ हवी आहे ना त्यानुसार थोडासा मसाला तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. वाटण हे त्यानंतर आहे ना मसाला परतवून घ्यायचा 1-2 मिनटासाठी. त्यानंतर त्यामध्ये आपण हळद टाकायची. हळद थोडी कमी टाकली तरी काही हरकत नाही, कारण की आपण सूपमध्ये टाकलेली आहे, म्हणजे चिकन शिजवताना टाकलेली. त्यामध्ये गरम मसाला टाकायचा, चिकन मसाला टाकायचा, तिखट टाकायचं, आपल्या चवीनुसार टाकायचं सर्व जिन्नस. त्यानंतर मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. आणि हवं असेल तर तुम्ही एखाद्या चमचावर पाणी टाकू शकतात, मसाला जळू नये म्हणून. आणि छान असं बघा कढईला सुटला ना हा मसाला, म्हणजे कढईला अजिबात चिपकत नाही आहे, असं सहज तो असं छान असं मिक्स होतं किंवा कढई सोडलेली आहे मसाल्याने, तेव्हा आपण समजायचं मसाला छान परतून झाला आहे आणि त्याला तेलही सुटले. आता त्यामध्ये आपण आहे ना चिकन शिजवलेलं चिकन टाकायचं आणि जे सूप आहे ते पण टाकायचं. आणि आपण शिजवताना मीठ टाकलेलंच आहे, त्यानुसार मग भाजीमध्ये रस्सा किती तुम्हाला वाढवायचा आहे त्यामध्ये त्याच्यानुसार आहे ना गरम पाणी टाका बरं का. थंड पाणी अजिबात टाकू नका, गरम पाणी टाका. आणि मग चवीनुसार तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकतात त्यामध्ये. आणि मग मंद गॅसवरती 10 ते 12 मिनटं छान भाजी उकळू द्यायची. आणि चवीनुसार तर मीठ टाकलेलंच आहे, त्यानंतर आपण आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. छान अशी मंद गॅसवरती भाजी उकळू द्यायची, म्हणजे छान त्याला कट येतो, तरी येते आणि मस्तपैकी चवही वाढते. जितकी ती आळते ना म्हणजे छान अशी उकळल्या जाते ना त्याची चव वाढते. तर तुम्हीसुद्धा अशी भाजी करून पहा, गरमागरम भात भाकरी किंवा चपाती म्हणजेच पोळीबरोबर खाऊ शकतात. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? अगदी घरगुती पद्धत आहे, यामध्ये कुठेही हॉटेल स्टाईल नाही आहे. घरगुती अगदी पद्धतीने बनवलेली आहे की जी अगदी पचायलाही हलकी होते बरं का. जास्त असं यामध्ये सोड्याचं प्रमाण नसतं, काही नसतं, तर काही असे बाहेरचे जिन्नस नसतात, तर ते सहज पचायला सोपं होतं आणि तुम्ही मनसोक्त खाऊ शकतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि
सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि हो मंडळी, तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका.